नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका अधिकृतपणे जाहीर झालेल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये एक वाक्य हमखास आपल्या कानावरती पडतं, ते म्हणजे आचारसंहिता लागू झालेली आहे. आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकी काय, ती कोण लागू करतं, का लागू केली जाते आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो, ही सर्व माहिती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आचारसंहिता म्हणजे निवडणूक काळामध्ये पाळायचे नियम आणि मर्यादा. ही आचारसंहिता भारतीय निवडणूक आयोग लागू करतं. याचा मुख्य उद्देश आहे निवडणुका ह्या पारदर्शक स्वच्छ व्हाव्यात. त्याचबरोबर कुठल्याही राजकीय पक्षावर किंवा उमेदवारावरती अन्यायकारक फायदा होऊ नये. तसेच मतदारांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव, आमिष किंवा फसवणूक होऊ नये यासाठी ही आचारसंहिता लागू केली जाते. म्हणजेच आचारसंहिता म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे संरक्षण आहे. ही आचारसंहिता कधी आणि कुठे लागू केली जाते? ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुकीची अधिकृत घोषणा करते त्या दिवसापासून मतदान होईपर्यंत आणि त्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू असते. ही आचारसंहिता लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये ही आचारसंहिता लागू केली जाते. म्हणजे जिथे निवडणूक असेल तिथे ही आचारसंहिता लागू केली जाते. आचारसंहिता कोणावर लागू होते? आचारसंहिता केवळ राजकीय पक्षावर नाही तर राजकीय पक्ष, उमेदवार, सर्व मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यावरती ही आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागू असताना काय करता येत नाही? तर आचारसंहिता लागू असताना काही बंदी घातल्या जातात, जसे की नवीन शासकीय योजना जाहीर करणे, निधी वाटप करणे, कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबवणे, कोणत्याही प्रकारचे भूमिपूजन उद्घाटन करणे, तसेच सरकारी गाडी, इमारत, सरकारी कर्मचारी यांचा प्रचारासाठी वापर केला जाऊ शकत नाही. सर्व प्रकारच्या शासकीय जाहिराती बंद केल्या जातात. तसेच निवडणुकीदरम्यान पुढील गैरप्रकार करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. जसे की मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवणे, पैसे वाटप करणे, भेटवस्तू देणे अशा प्रकारच्या सर्व कारवाया गुन्हा समजल्या जातात. तसेच मतदारांना दारू, पैसे, भेटवस्तू वाटप करणे हा गुन्हा ठरतो. तसेच धर्म, भाषा, जात यांच्या नावावरून मतं मागता येत नाहीत. धमकी, दबाव किंवा खोटी माहिती पसरवता येत नाही. हे सर्व निवडणूक गुन्हे ठरवले जातात. आचारसंहितेमध्ये काय करता येते? तर आचारसंहितेमध्ये आपण पुढील गोष्टी करू शकतो. आचारसंहितेचे नियम पाळून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाऊ शकतो. पूर्व परवानगी घेऊन राजकीय सभा, प्रचार सभा घेतल्या जाऊ शकतात. सोशल मीडियावरती प्रचार केला जाऊ शकतो. नियमानुसार पोस्टर, बॅनर, फ्लेक्स लावले जाऊ शकतात. मतदानासाठी जनजागृती केली जाऊ शकते. तर आचारसंहितेदरम्यान वरील सर्व कामे हे नियमांचे पालन करून केले जाऊ शकतात. आचारसंहितेचे नियम मोडल्यास काय शिक्षा होऊ शकते? तर निवडणूक आयोगाकडून नोटीस दिली जाऊ शकते, FIR दाखल होऊ शकते, एखाद्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर असेल तर सदरची निवडणूक देखील रद्द केली जाऊ शकते. आचारसंहितेदरम्यान नागरिकांची जबाबदारी आणि भूमिका. एक सामान्य नागरिक म्हणून आचारसंहितेदरम्यान आपली जबाबदारी आहे की कुठल्याही प्रकारचे पैसे, भेटवस्तू स्वीकारू नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, तसेच फेक न्यूज पसरवू नये, म्हणजे खोट्या बातम्या पसरवू नये. तसेच कुठल्याही प्रकारचे नियम मोडताना आपल्याला आढळून आल्यास आपण निवडणूक अधिकारी किंवा प्रशासनाकडे तक्रार करावी. सामान्य नागरिक म्हणून आपण या लोकशाहीचा एक अत्यंत मूलभूत घटक आहोत. त्यामुळे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण जागरूक असणे आणि सक्रिय सहभाग घेणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. तर अशा प्रकारे आचारसंहिता म्हणजे काय, ते कोणाला बंधनकारक आहे, आचारसंहितेदरम्यान कोणत्या प्रकारची कामे केली जाऊ शकतात, कोणत्या प्रकारची कामे
केली जाऊ शकत नाहीत. सामान्य नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे ही सर्व माहिती आपण बघितलेली आहे. तर शेवटी आपल्याला इतकंच सांगायचं आहे की सामान्य नागरिक म्हणून आपण निवडणुकीदरम्यान किंवा आचारसंहितेमध्ये सर्व प्रकारचे नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या देशाची लोकशाही प्रणाली मजबूत राखण्यासाठी किंबहुना ती अधिक मजबूत करण्यासाठी त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपला देखील सक्रिय सहभाग असणं महत्वाचं आहे. निवडणूक प्रक्रिया, लोकशाही प्रक्रिया ही आपल्या सामान्य नागरिकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे अत्यंत जागरूकपणे आपण ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आचारसंहितेबद्दलची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.